नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 26 तिसरीतून चौथीत जाताना। शिकणं म्हणजे शाळेत जाणं एवढंच नाही हं। शाळेत तर शिकायचंच, घरच्या वडील माणसांकडूनही शिकायचं आणि परिसराकडूनही शिकायचं। परिसर आपला एकट्याचा नाही, सगळ्यांचा आहे। परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात, म्हणून परिसराची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे। परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा जपून वापर करायला पाहिजे, म्हणून अन्न आणि पाणी यांची कधीच नासाडी करायची नाही। पक्षी घरटी कशी बांधतात तुम्ही बघितले की नाही? त्यांच्या पिलांसाठी ते किती श्रम घेतात। तुमच्याही घरातले लोक तुमच्यासाठी असे श्रम करतात। तुम्ही पण त्यांच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे। आई, बाबा, घरातली इतर माणसं यांचं काम हलकं करायचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि फक्त आपल्याच घरातल्या नाही तर सगळ्या स्त्रियांचा आपण आदर करायला पाहिजे। आता या परिसरातले घटक कोणते आहेत तर वनस्पती आणि प्राणी, आणि आपणही या परिसराचा एक भाग आहे। परिसरातलं सगळ्यांचं जीवन आनंदी आणि सुरळीत असायलाच पाहिजे। एकाच झाडाची सगळी पानं सारखी असतात का? नाही की नाही। काही लहान असतात, काही मोठी असतात। तसंच सगळी माणसं एकसारखी नसतात। काहींचा चेहरा निराळा असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बोटांचे ठसे तर जगात दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाहीत। प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी विशेष असतं, म्हणून कुणालाच आपण आपल्यापेक्षा कमी मानायचं नाही। काही झाडं उंच आणि मजबूत असतात की नाही, आणि काही वेली लहान आणि नाजूक असतात। अशा वेळी काय दिसतं तुम्हाला परिसरात? तर मोठी झाडं या छोट्या वेलींना आधार देतात। आपण माणसांनी सुद्धा एकमेकांना असाच आधार द्यायला पाहिजे। दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। आपला देश स्वतंत्र आहे, याचा आपल्याला अभिमान आहे। पण स्वातंत्र्य म्हणजे हवं तसं वागायचं असं नाही हं। निसर्गात सगळे कसे नियमानुसार वागतात। मुंग्या व्यवस्थित रांगेत चालतात, मधमाशा आपलं आपलं नेमून दिलेलं काम करतात। मग आपण सुद्धा स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे, आणि त्यासाठी प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त हे गुण आपल्यामध्ये आलेच पाहिजेत। लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मोठेपणी खूप उपयोगात येतात, आणि म्हणून इयत्ता तिसरीमध्ये आपण परिसराचा अभ्यास तर सुरू केला। इयत्ता चौथीमध्ये याच्यापेक्षा आणखीन इतर काही जास्त गोष्टी आपण शिकायच्या आहेत। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।